बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सगळ्यांचीच चिंता वाढवणारी। महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण महाराष्ट्रातही चीनी एचएमपीव्हीने शिरकाव केलाय। नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळले, तर 7 वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे। या दोघांचेही एचएमपीव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत। या दोन्ही मुलांना ताप आणि खोकला होता। या दोघांनाही सुरुवातीला H1N1 म्हणजेच फ्लूची लागण झाल्याचा संशय होता, मात्र त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा खासगी लॅबमध्ये 3 जानेवारीला दोन्ही चिमुरड्यांना एचएमपीव्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे असं समोर आलंय। पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि 14 वर्षाचे जे मुलं होते, वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड झालेले आहे। पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाही आहे, कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे। आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह। आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ॲडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे। एचएमपीव्हीला रोखण्यासाठी राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे। जेजेच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या प्रमुख असणार आहेत। वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी ही माहिती दिली आहे। एचएमपीव्हीला रोखण्यासाठी आणि त्याबाबतच्या उपचारांसाठी ही टास्क फोर्स गाईडलाईन्स तयार करण्यात येणार आहे। आयुक्तांनी राज्यातल्या सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकही घेतली आहे। या बैठकीत एचएमपीव्हीची लक्षणं आणि उपचारांबाबत माहिती देण्यात आली आहे। एचएमपीव्हीची लागण होऊ नये म्हणून काय करावं हे पाहूयात। खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा। टिश्यू पेपर नसल्यास कोपराच्या आतला भाग तोंडावर किंवा नाकावर ठेवा। मास्कचा वापर करा, गर्दीत जाऊ नका। कुणाशीही हस्तांदोलन करू नका। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा। डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा। कुणाशीही हस्तांदोलन करू नका। सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधही घेऊ नका। पुढची बातमी पाहूया। राज्यात एचएमपीव्ही आता शिरकाव केलेला आहे। नागपुरात 2 रुग्ण आढळलेत। पुण्यात यंत्रणा सज्ज आहे, मात्र निर्बंध नाहीयेत। पुणे विमानतळावरही प्रवाशांची तपासणी केली जात नाहीये। एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग यामुळे वाढण्याचा धोका आहे। एचएमपीव्हीचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे, कारण महाराष्ट्रात आता एचएमपीव्हीचा शिरकाव तर झालाय, पण अजूनही काही निर्बंध लावण्यात आले नाहीयेत। चीनी एचएमपीव्हीचे 2 रुग्ण नागपुरात आढळल्यानंतर आता पुणे महापालिका ही अलर्ट मोडवर आली आहे। पुणे महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे। रुग्णांच्या उपचारासाठी नायडू रुग्णालयात 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आलाय। महापालिकेनं अजूनही कोणाच्या थुंकीचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले नाहीयेत। नायडू हॉस्पिटलमधून तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात। मी सध्या उभा आहे पुणे महानगरपालिकेच्या बानेर परिसरात असलेल्या नायडू हॉस्पिटलमध्ये, ज्या हॉस्पिटलमध्ये खरं तर HMPV या विषाणूच्या बाबतीत सतर्कता बाळगताना जवळपास 50 बेडचा विलगीकरण कक्ष जे आहे ते बनवलेला आहे। या ठिकाणी महानगरपालिका जी आहे ती सतर्क झाले होते आणि आत्ताही आपण पाहतोय की हे सगळं 50 बेडचं विलगीकरण कक्ष तयार करण्याचं काम सुरू आहे। अजून कुठलाही खरं तर पुण्यात प्रादुर्भाव नाही,
मात्र काल पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये खरं तर सतर्कता बाळगत असताना हे सगळं विलगीकरण कक्ष जे आहेत ते बाणेरच्या नायडू हॉस्पिटलमध्ये खरं तर हे बनवलं जातं आहे. चीनमध्ये मोठा प्रादुर्भाव आहे. चीनमधला प्रादुर्भाव भारतामध्ये दाखल झाला आहे. भारतातल्या काही ठिकाणी रुग्ण सापडलेत आणि त्यानंतर पुणे महानगरपालिका, कारण पुणे शहर खूप मोठं आहे, पुणे शहरात परदेशातून येणाऱ्या खरं तर नागरिकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे हे सगळं करत असताना महानगरपालिका हिच्या आरोग्य विभाग हे आहे तो सतर्क झाला आहे. माझ्यासोबत आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत त्या ठिकाणचे. आपण सध्या 50 बेड ऑक्सिजन बेड रेडी ठेवलेले आहेत विथ व्हेंटिलेटर्स. हा विषाणू आहे तो म्हणजे त्याचा धोका 0 ते 5 वर्षाच्या मुलांना जास्त आहे. तर आपण त्या दृष्टीने सगळी काळजी घेतलेली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स रेडी ठेवलेले आहेत. कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देशभरातल्या आणि राज्यभरातल्या सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून. राज्यात दाखल झालेल्या HMPVचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एसटी आणि रेल्वे ही अलर्ट मोडवर आल्यात. मात्र सध्या तरी प्रवासी वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीयेत. राज्याच्या आरोग्य विभागाने गाईडलाईन्स जाहीर करताच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. राज्यातील यंदाच्या 2024-25च्या ऊस गाळप हंगामात 122 साखर कारखान्यांकडे ऊस तोडणी वाहतूक खर्चासह 1,685 कोटी रुपये थकीत आहेत. देय FRPची एकूण रक्कम 2,848 कोटी रुपये होती. साखर आयुक्तालयाच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. वाशिममध्ये आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक असणार आहे. अन्यथा 31 मार्च नंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असं पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं काढलंय. HSRP नंबर प्लेट नसलेली वाहनं, बनावट HSRP नंबर प्लेट असलेली वाहनं आदी वाहनांवर भविष्यात दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा परिवहन अधिकारी यांनी दिलाय. दुचाकी आणि ट्रॅक्टरवर 450 रुपये प्रतिवाहन तर 3 चाकीसाठी 500 रुपये दंड, अवजड व्यावसायिक वाहनांसाठी 745 रुपये दंड असणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल ते वरळी मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. मेट्रो 3 या ॲक्वा मार्गिकेचे 92% काम पूर्ण झालंय. येत्या 100 दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचं समजतंय. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन 3च्या उभारणीमुळे पुणेकरांना सुलभ आणि वेगवान वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचं काम सध्या वेगानं सुरू असून लवकरच हिंजवडीचे IT हब शहराच्या मध्यभागातील शिवाजीनगरला जोडलं जाणार आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनी नव्या घरात गृहप्रवेश केलाय. या पूजेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय. डोंबिवलीमधील छोटंसं गाव ते आता आलिशान घर असा प्रवास त्यांनी या पोस्टमध्ये मांडलाय. रवी जाधव यांच्या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. सलमान खानच्या घराला बुलेट प्रूफ काचा लावण्यात येत आहेत. तसंच सलमान खानच्या घराबाहेर पोलीस चौकी तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणंही लावण्यात आली आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वामुळे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई पालिकेला विविध मानांकनं प्राप्त झाली आहेत. कर्तव्य बजावण्यासाठी दुरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर हजर राहण्यास काही वेळा अडथळे येतात. त्यामुळे कामाच्या नियोजित वेळेत 1 तासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली आहे. नाशिकच्या येवला शहरात मोठ्या प्रमाणावर मकर संक्रांतीची धूम असते. यावेळी नायलॉन मांजाचा वापर टाळावा यासाठी येवला शहरातील शाळा, कॉलेज, पोलीस, महसूल प्रशासनानं शहरातून जनजागृती रॅली काढली आहे. तृणमूलमध्ये गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींवरून
पक्षांतर्गत वाद आणि नेत्यांमधील दुफळी खूप खोलवर गेल्याचं बोललं जातंय. कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी राजीनामा दिलाय. ट्रुडो हे 2015 पासून कॅनडाचे पंतप्रधान आहेत, मात्र आता ते पक्षांतर्गत विरोधामुळे राजीनामा त्यांनी देण्यात आलाय. एक महत्त्वाची बातमी पाहूया. राजीनाम्याच्या बातम्या मंत्री धनंजय मुंडेंनी फेटाळून लावल्यात. धनंजय मुंडेंनी साम टीव्हीशी बोलताना माहिती दिली आहे. आपण राजीनामा दिलेला नाही किंवा अजित पवारांनीही आपला राजीनामा मागितलेला नाही असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. भाजपा आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर विरोधकही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. धनंजय मुंडेंनी साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली. मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे म्हटले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती, पण धनंजय मुंडेंनी यावर आता स्पष्टीकरण दिलंय की त्यांनी राजीनामा दिलेला नाहीये आणि अजित पवारांनीही राजीनामा मागितलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा होती, पण त्यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा या बैठकीत गाजणार अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार का असा सवाल होता. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा या बैठकीत गाजणार आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार का असा सवाल होता, मात्र आता या बैठकीला धनंजय मुंडेंची उपस्थिती दिसतीये. थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित आहेत. मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत, त्यांच्यात हिम्मत असती तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असता असा हल्लाबोल त्यांनी केलाय. ईव्हीएमच्या कृपेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाल्याचंही त्यांनी म्हटलंय. अजित पवार हे हतबल आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही. जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं, जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही. राजीनाम्याची बातमी धनंजय मुंडेंनी फेटाळली आहे. मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय. अजित पवारांनीही राजीनामा मागितलेला नाही असंही मुंडे म्हणाले. धनंजय मुंडेंनी साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह बातमी दिली आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा मागितलेला नाही असं स्पष्ट केलंय आणि मी सुद्धा राजीनामा दिलेला नाही असंही सांगितलंय. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. पुन्हा एकदा ऐकूयात की धनंजय मुंडे यांनी काय म्हटलंय. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही. काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही.
अजित पवारांनी राजीनामा मागितलेला नाहीये आणि मीही राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडेंनी साम टीव्हीला सांगितलंय. बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती, पण आता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. मी राजीनामा दिलेला नाही आणि अजित पवारांनीही माझ्याकडून राजीनामा मागितलेला नाही, ही माहिती साम टीव्हीशी बोलताना धनंजय मुंडेंनी दिली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासावर खासदार संजय राऊतांनीही सवाल उपस्थित केलाय. बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरण तपासाचा फार्स आहे असं राऊत म्हणालेत. बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. सरपंच हत्या प्रकरणाचा तपासाचा फार्स आहे असं राऊत म्हणाले. नेमकं राऊत काय म्हणाले आहेत पाहूयात. बीडमध्ये खेळ चाललेला आहे लोकांना फसवण्याचा. बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपासाचा जो फार्स चाललेला आहे, देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्र पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल.